इरेक्टाईल डिस्फंक्शन हे कम्प्लिटली बरं होऊ शकतं का? अशी एक कमेंट आलेली आहे. यासारख्या कमेंट, प्रश्न नेहमी विचारले जातात. तर मी व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वीच सांगतो, की इरेक्टाईल डिस्फंक्शन हे बरं होऊ शकतं. परंतु यापुढे जी मी माहिती सांगणार आहे, ती अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, माहितीपूर्ण आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मी डॉक्टर विनायक शिंदे आणि आपण पाहत आहात डॉक्टर विनायक शिंदे गायनेकॉलॉजिस्ट पुणे हा यूट्यूब चॅनल. तर सुरू करूया आजचा आपला हा व्हिडिओ. इरेक्टाईल डिस्फंक्शन हे कम्प्लिटली बरं होऊ शकतं. परंतु इरेक्टाईल डिस्फंक्शन बद्दल सांगताना मी तुम्हाला काही मुद्दे मी सांगणार आहे. जर तुम्हाला इरेक्टाईल डिस्फंक्शन हे तात्पुरत्या कारणास्तव आलं असेल, म्हणजे एखादी तात्पुरती कंडिशन निर्माण झाली असेल आणि त्या कंडिशनमुळे जर इरेक्टाईल डिस्फंक्शन आलं असेल, उदाहरणार्थ समजून सांगण्यासाठी जर तुम्हाला साधा ताप, सर्दी, खोकला किंवा व्हायरल फीवर झाला असेल आणि त्या परिस्थितीमध्ये तुमचं काही दिवसांसाठी इरेक्शन गेलेलं असेल, तर ती अवस्था किंवा ती कंडिशन म्हणजे तापाची असेल किंवा एखादी तात्पुरती निर्माण झालेली अवस्था असेल, ती अवस्था निघून गेल्यानंतर तुमचं इरेक्शन देखील पूर्ववत होणार आहे. त्यामुळे अशा कंडिशनमध्ये, टेम्पररी कंडिशनमध्ये जर इरेक्शन निघून गेलं असेल, तर तुमचं हे इरेक्टाईल डिस्फंक्शन इम्प्रूव्ह होणार आहे, कंप्लीटली बरं होणार आहे. हा झाला एक मुद्दा. दुसरा मुद्दा, परंतु इरेक्टाईल डिस्फंक्शन हा आजार तुम्हाला बऱ्याच महिन्यांपासून किंबहुना बऱ्याच वर्षांपासून आहे. सोबतच तुम्हाला डायबिटीस आहे, हायपरटेन्शन आहे, अतिलठ्ठपणा म्हणजे तुमचं वजन 80, 90, 100, 110, 120 किंवा त्याहूनही अधिक आहे, अतिलठ्ठपणा आहे. तुम्हाला एक्सेसिव्ह स्ट्रेस आहे, तुम्हाला निरनिराळी व्यसनं असतील, याशिवाय तुम्हाला काही सवयी असतील, त्या सवयी केल्याशिवाय किंवा अननॅचरल पद्धतीने केल्याशिवाय तुम्हाला इरेक्शन येत नसेल, अशा कंडिशनमध्ये मात्र तुमचं इरेक्शन किंवा इरेक्टाईल डिस्फंक्शन इम्प्रूव्ह होण्यासाठी वेळ लागणार आहे. कारण तुमचा ज्या आजारामुळे तुमचं इरेक्शन गेलेलं आहे, तो आजार नियंत्रणात येणं खूप गरजेचं आहे. तो आजार नियंत्रणात आला, की तुमचं इरेक्शन देखील इम्प्रूव्ह व्हायला सुरुवात होणार आहे. त्यासाठी तुमचा डायबिटीस असेल, हायपरटेन्शन असेल किंवा अतिलठ्ठपणा असेल, तर या गोष्टी क्रमाक्रमाने कमी होणं आवश्यक आहे. मी तुम्हाला एक जाणीवपूर्वक गोष्ट सांगू इच्छितो, की आपलं शरीर खूप सुंदर आहे. आपल्याला एखादा त्रास व्हायला लागला असेल किंवा एखादा आजार होत असेल, तर ती तुम्हाला जाणीव होऊ लागते. तुम्हाला शुगर ही एका दिवसात होत नाही. हायपरटेन्शन सुद्धा एका दिवसात होत नाही किंवा अतिलठ्ठपणा सुद्धा एका दिवसात होत नाही. ती गोष्ट यायला वेळ लागला आहे. तशीच ती गोष्ट जाण्यासाठी किंवा नियंत्रणात येण्यासाठी सुद्धा क्रमाक्रमाने होणार आहे. जेव्हा तुमचे हे आजार नियंत्रणात यायला सुरुवात होईल, सोबतच तुम्ही इरेक्टाईल डिस्फंक्शनसाठी इतर कुठची औषधं किंवा डॉक्टरच्या सल्ल्याने ट्रीटमेंट घेत असाल, तर हळू क्रमाने हे इरेक्शन इम्प्रूव्ह होणार आहे. परंतु तुम्ही जर विचारत असाल, की यासाठी किती वेळ लागेल, तर याचं निश्चित उत्तर देता येत नाही. तुमचा आजार किती गंभीर आहे, तुम्हाला इतर गंभीर आजार किती प्रमाणात आहे, यावरती इरेक्टाईल डिस्फंक्शनची इम्प्रूव्हमेंट अवलंबून असते. परंतु या गोष्टीसाठी तुम्हाला पेशन्स ठेवणं खूप गरजेचं असतं. म्हणून जर थोडक्यात सांगायचं झालं, तर गंभीर आजाराच्या कारणास्तव इरेक्टाईल डिस्फंक्शन असेल, तर त्यासाठी त्या आजाराचीही ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. सोबत इरेक्टाईल डिस्फंक्शनसाठी वेळोवेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने ट्रीटमेंट घेणं आवश्यक आहे. क्रमाक्रमाने तुमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होणार आहे. त्यामुळे या ठिकाणी मात्र निश्चित कालावधीत सांगणं थोडंसं अवघड जाईल. आता तिसरा मुद्दा, तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. जे पेशंट सायकोजेनिक ईडीचे असतात किंवा ज्यांना सायकॉलॉजिकल फॅक्टर्समुळे इरेक्टाईल डिस्फंक्शन होत असतं, अशा व्यक्तीमध्ये सुद्धा बघितलं गेलंय, की ते सायकॉलॉजिकली खूप डिस्टर्ब असतात. बऱ्याच ठिकाणी हे पेशंट फिरलेले असतात. बऱ्याच ठिकाणी जाऊन त्रस्त झालेले असतात. त्यांची चिडचिड झालेली असते किंवा सायकॉलॉजिकल इन्व्हॉल्वमेंट जास्त असल्यामुळे त्यांच्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन कमी असतो. फरक पडणारच नाही अशा प्रकारचं काहीतरी त्यांच्यामध्ये फिक्स झालेलं असतं. त्यामुळे अशा पेशंटमध्ये सुद्धा ट्रीटमेंट क्रमाक्रमाने करावी लागते. केवळ ट्रीटमेंटच नाही, तर अशा पेशंटमध्ये काउन्सिलिंग, समुपदेशन खूप गरजेचं असतं. समुपदेशन आणि ट्रीटमेंट अशा संयुक्त पद्धतीने या पेशंटमध्ये ट्रीटमेंट द्यावी लागते. यामध्ये सुद्धा
विचाराल तर निश्चित कालावधी सांगता येणार नाही. त्यामध्ये तुम्हाला स्वतःमध्ये सुद्धा काहीतरी इम्प्रूव्हमेंट करणं, सकारात्मक दृष्टिकोन आणणं खूप गरजेचं असतं. यानंतर अत्यंत महत्त्वाचा मुद्दा बऱ्याचदा कमेंटमध्ये विचारलं जातं, की अमुक-अमुक ट्रीटमेंट करू का? अमुक-अमुक केलं तर बरं पडेल का? उदाहरणार्थ स्पष्टच सांगतो, काही जण विचारतात एखादा स्प्रे, एखादं इंजेक्शन, त्यानंतर शॉक वेव्ह थेरपी किंवा पंप किंवा इम्प्लांट अशा प्रकारच्या टेक्निक. आता इथे थोडंसं लक्षपूर्वक ऐकण्याची गोष्ट अशी आहे, की यातील काही पद्धती किंवा काही टेक्निक्स किंवा काही उपचार पद्धती ह्या मान्यता प्राप्त आहेत. काहींवरती अजूनही रिसर्च सुरू आहे. त्यामुळे या ट्रीटमेंटचा वापर कसा केला गेला पाहिजे किंवा या ट्रीटमेंट खरंच करायला हव्यात का? करायला हव्यात तर कुणामध्ये करायला हवेत? या सर्व गोष्टींसाठी तुम्ही प्रत्यक्ष डॉक्टरांकडे गेलेलं कधीही चांगलं. याचप्रमाणे आणखी याला धरून एक मुद्दा सांगतो, की जसं मी ट्रीटमेंट बद्दल बोललो, तसंच काही टेस्ट, अमुक-तमुक टेस्ट मी करू का? ही टेस्ट आहे. कारण हे पेशंट बऱ्याच जागी फिरलेले असतात. बऱ्याच जागी फिरून किंवा बरंच सर्च केलं असतं, त्यामुळे बऱ्याचशा टेस्ट माहीत झालेल्या असतात. त्याही टेस्ट तुम्ही करायला पाहिजेत का नाही? ही टेस्ट करून बघू का? सतत डोक्यात तोच विचार असतो. ही टेस्टमुळे तरी याच्यामुळे तरी मला झालं नसेल ना? तर अशा पेशंटनी सुद्धा थोडीशी सहनशीलता ठेवणं खूप गरजेचं आहे. त्या जर टेस्ट आवश्यक असतील आणि डॉक्टरांनी सांगितल्या असतील, तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने ते करायला हरकत नाही. इरेक्टाईल डिस्फंक्शन या आजारावरती जवळ-जवळ 10 व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत. इरेक्शन कसं येतं तेही सांगितलेलं आहे. इरेक्शनची कारणं, प्रकार, उपाय, डायबिटीज याशिवाय इतर बरेचसे व्हिडिओ आहेत. इरेक्टाईल डिस्फंक्शनचा एखाद्या आजाराचा कसा संबंध असतो, हे कंप्लीटली छान पद्धतीने समजावून सांगितलेले आहेत. त्या सर्व व्हिडिओची लिंक एक प्लेलिस्ट बनवली आहे, ती खाली मी देईल. प्लेलिस्ट ओपन करून पहा. तुम्हाला व्हिडिओ आवडतील. व्हिडिओमधील माहिती खूप महत्त्वाची आहे. ती इतरांनाही शेअर करा. तुमचे बरेचसे कन्सेप्ट क्लिअर होतील. जाता-जाता मी तुम्हाला एक प्रामाणिकपणे एक सल्ला देऊ इच्छितो. जर तुम्हाला इरेक्टाईल डिस्फंक्शनसाठी अगोदर ट्रीटमेंट सुरू करायची असेल, तर सुरुवातीला स्वतःमध्ये बदल करायला सुरुवात करा. प्रत्येकाला वाटतं हे काय सांगतायत, परंतु हेच महत्त्वाचं आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. तुमचे इतर आजार असतील, त्याची आजाराची ट्रीटमेंट चालू ठेवा. सोबतच तुमच्यामध्ये स्वतःमध्ये बदल करायला सुरू करा. जीवनशैलीत बदल करा. म्हणतात ना, की कोणतीही चांगली सवय लागायला 21 दिवस पुरे असतात आणि ती सवय तुमची जीवनशैली बनायला 45 दिवस पुरे असतात. तर एक प्रामाणिक सल्ला असं, की आजपासून 45 दिवस स्वतःमध्ये बदल करायला सुरुवात करा. काय बदल करायचे आहेत, की सकाळी लवकर उठा, लवकर झोपा, रात्री अपरात्री मोबाईलचा अनावश्यक वापर टाळा, डोळ्यांना अनावश्यक गोष्टी बघायची सवय टाळा, हातांना लागलेल्या सवयी सोडा. त्याचबरोबर वेळेवर जेवण करणं, ते पण पोषक करणं, वेळेवर झोपणं, व्यायाम करणं नियमित, टेन्शन न घेणं, चिंतामुक्त राहण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी एंगेज राहा. आपले काही प्रॉब्लेम असतील तर आपल्या लाईफ पार्टनरशी बोला किंवा ज्याच्याशी तुम्हाला बोलून छान वाटतंय, तुम्हाला एखाद्या डॉक्टरांशी बोलायचं असेल, त्यांच्याशी बोलून मनमोकळेपणाने तुम्ही त्यांच्याशी समुपदेशन घेऊ शकता, काउन्सिलिंग घेऊ शकता आणि 1.5 महिना मोजून तुम्ही ह्या गोष्टी करायला सुरुवात करा. तुम्ही एक पाऊल स्वतः टाका, त्यानंतर वाट दिसायला सुरुवात होते. तुमच्यामध्ये बदल व्हायला सुरुवात होणार आणि तरी देखील काही तुम्हाला वाटत असेल, की अजून काही परिणाम दिसून येत नाही, तर तुम्ही जवळच्या डॉक्टरांकडे जावा किंवा तुम्हाला जे योग्य वाटतात, जे योग्य मार्गदर्शन करतील असं वाटते, त्यांच्याकडे जावा. आपला प्रॉब्लेम, आपली समस्या मांडा आणि त्याच्या अनुसार ट्रीटमेंट समजून घ्या आणि ट्रीटमेंट सुरू करू शकता. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. परंतु नेहमीप्रमाणे एक रिक्वेस्ट, की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा. सकारात्मक राहा, पॉझिटिव्ह राहा. थँक यू. टेक केअर आणि बाय बाय.